नमस्कार. सृजन या YouTube चॅनलवर आपलं स्वागत. आज एक वेगळा विषय घेऊन आपण इथे आलेलो आहोत. आणि खरं तर आजचा व्हिडिओ हा विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाचा आहे. मी केमिस्ट्री शिकवतो. काही वर्षांपूर्वी एका पॅरेंट्सचा फोन आला. त्यांना त्यांच्या मुलीसाठी होम ट्युशन केमिस्ट्रीसाठी हवी. फोनवरती बोलणं झालं. मी त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर तिचं सगळं शेड्यूल काय आहे ते बघितलं. त्यावेळेला ज्या वेळेला ही ट्युशन आली होती त्यावेळेला इंटिग्रेटेड जो प्रकार सध्या आहे तो तितकासा पॉप्युलर नव्हता. त्यामुळे तिचं साधारणतः शेड्यूल असं होतं की ती सकाळी 7 वाजता एका कॉलेजमध्ये होती, तिथे जायची. तिकडनं 12:30-1 वाजता फ्री होऊन 2 वाजता एका क्लासमध्ये जायची. तिकडनं साधारणतः 5:30च्या सुमारास घरी यायची. आणि तिला आधीपासूनच मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या 2 विषयांमध्ये अडचणी असल्यामुळे किंवा ते विषय कठीण जात असल्यामुळे तिने आधीच त्या 2 विषयांचे होम ट्युशन्स लावलेले होते. 12वीतली मुलं. 5:30 वाजता ती घरी आली की काय तासभर आराम करत असेल. नंतर मग तिचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच्या ट्युशन असायच्या. साधारणतः हा फोन आला तो नोव्हेंबरच्या सुमारास आला. फेब्रुवारीमध्ये परीक्षा असते 12वीची. आणि मग इंग्लिश हा विषय सायन्सच्या मुलांचा थोडासा दुर्लक्षित राहतो म्हणून इंग्लिशची ट्युशनही होती. त्याच्यात तिला आता बायोलॉजी कठीण जात होतं आणि केमिस्ट्री कठीण जात होतं. त्यामुळे त्यांनी बायो आणि केमिस्ट्रीसाठी देखील आपण प्रायव्हेट होम ट्युशन ठेवायची असं ठरवलं. मी हे सगळं ऐकलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे सगळं करताय बरोबर आहे, ठीक आहे, परंतु या सगळ्यामध्ये तिला सेल्फ स्टडीसाठी वेळ कुठे? त्यामुळे तिला जर का चांगले मार्क्स मिळावे असं मला वाटत असेल आणि ज्या काही होम ट्युशन्स तुम्ही तिच्यासाठी सुरू केलेले आहेत त्याचा तिला बेनिफिट मिळावा असं वाटत असेल तर तिला क्लास बंद करावा लागेल. त्यावर तिच्या आईचं असं म्हणणं होतं की नाही, असं कसं, आम्ही 2 लाख रुपये त्या क्लासमध्ये भरलेले, आम्ही कसं काय त्या क्लासला सोडणार. मी तिकडनं शांतपणे मी ही ट्युशन घेऊ शकणार नाही असं सांगून बाहेर. त्याचं मुख्य कारण हेच होतं की अख्खा दिवस त्या मुलीचा शिकण्यामध्ये जात होता आणि यामध्ये सेल्फ स्टडी हा होतच नव्हता. नो डाऊट की कोचिंग क्लास ट्युशन्स या आवश्यक आहेत, परंतु त्याचबरोबर सेल्फ स्टडी हा देखील एक महत्वाचा फॅक्टर आहे. मी तर असं मानतो की मुलांचा जो अभ्यास आहे किंवा मुलांचं जे परीक्षेतलं यश आहे त्याच्यामध्ये शिक्षकाचा रोल हा फक्त 30% असतो किंवा क्लासचा रोल हा फक्त 30% असतो. 70% जो फॅक्टर आहे तो त्यांचा सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ स्टडी हा असतो. आणि तोच जर का होत नसेल तर तुम्हाला परीक्षेत यश मिळणार कसं? 4 दिवसानंतर तुझ्या वडिलांचा मला फोन आला. त्यांनी मला परत भेटायला बोलावलं. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला विचारलं की का तुम्ही ट्युशन घेत नाही. तर मी त्यांना कारण सांगितलं स्पष्ट. मी म्हटलं फक्त शिकून काही होणार नाही. जोपर्यंत ती स्वतः अभ्यास करत नाही, स्वयं अध्ययन करत नाही, सेल्फ स्टडी करत नाही, तोपर्यंत त्या शिकवलेल्याचा काही उपयोगच नाही.
तिचे वडील IITian होते, त्यांना ही गोष्ट पटली आणि ऑन फाईन डे त्यांनी डिसिजन घेतला की तुमची मुलगी फक्त क्लासमध्ये परीक्षेसाठी जाईल, रेग्युलर लेक्चरसाठी जाणार नाही. त्यानंतर मी त्यांची ट्युशन घेतली. आपलं असं तर होत नाहीये ना, याचा एकदा विचार करायला हवा, किंवा पालकांनी आपल्या मुलांचं असं तर होत नाहीये की मुलं फक्त शिकतायत. सेल्फ स्टडी हा त्यांचा होतोय की नाही, किंवा त्यांच्याकडे तो करायला वेळ आहे की नाही, याचा विचार सुद्धा पालकांनी करणं गरजेचं आहे. आणि हे काही फक्त आता मी सायन्स मध्ये शिकवतो, केमिस्ट्री, म्हणून मी हे उदाहरण दिलं, पण हे उदाहरण कोणत्याही स्ट्रीमच्या, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, किंवा कोणत्याही इयत्तेतल्या मुलासाठी, अगदी ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलासाठी सुद्धा हे उदाहरण महत्वाचं आहे की फक्त शिकून काही होत नाही. तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून तुम्ही जे शिकलाय त्याच्यावर काम करावं लागतं, ज्याला आपण स्वयं अध्ययन किंवा सेल्फ स्टडी असं, आणि ते झालं तरच त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतो. तेव्हा माझी अशी विनंती आहे सगळ्या पालकांना आणि इव्हन विद्यार्थ्यांना की तुम्ही ह्याचं एक अनालिसिस करा की जो दिवस आपण सकाळी कॉलेज किंवा क्लास बसून सुरू करतो, तिथून मला सेल्फ स्टडीसाठी किती वेळ मिळतो, किंवा मी सेल्फ स्टडीसाठी किती वेळ देतो. आणि अर्थातच याचा खूप फायदा होतो. त्या मुलीला सुद्धा अनएक्सपेक्टेड, तिच्या पॅरेंट्सच्या दृष्टीने अनएक्सपेक्टेड 82% मार्क्स त्यावेळेला आले, आणि तिच्या वडिलांनी सांगितलं मला की तुम्ही जे सजेशन आम्हाला दिलं त्यामुळेच हे होऊ शकलं, आणि सेल्फ स्टडी हा किती महत्वाचा आहे हे आम्हाला समजलं. त्यांनाही समजत होतं, पण कदाचित ते त्यावेळेला त्यांना करता येत नसेल, कारण त्यांचा एक पालक म्हणून त्यांचा जीव त्या क्लासमध्ये भरलेल्या फी मध्ये अडकलेला, त्यांचंही चूक नव्हतं. पण शेवटी तुम्हाला रिझल्ट कुठून मिळणार आहे? तर तुम्हाला रिझल्ट हा फक्त तुम्ही क्लासला जाता कोणत्या, किंवा प्रायव्हेट ट्युशन्सना जाता, यातनं तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही सेल्फ स्टडी किती करता, तुम्ही स्वतःचा अभ्यास करायला किती वेळ दिवसातला देता, यावर तुमचा जो परीक्षेतला महत्वाचा फॅक्टर असतो, स्कोर किंवा मार्क्स किंवा यश, ते अवलंबून असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्याचा विचार करणं गरजेचं आहे की मला माझ्या अभ्यासामध्ये किती वेळ सेल्फ स्टडीसाठी मिळतोय, आणि तो मला जास्तीत जास्त कसा वाढवता येईल, याकडे प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. अशाच प्रकारचे जर का वेगवेगळे मुद्दे जे मुलांसाठी त्यांच्या अकॅडमिक ग्रोथसाठी उपयुक्त असतात, असेच विषय आपण या सृजन YouTube चॅनलवर घेत असतो. तुम्हाला जर अशा मुद्द्यांमध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमची अकॅडमिक ग्रोथ होण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल, तुम्हाला अकॅडमिक सक्सेस मिळू शकेल. धन्यवाद.